सर्वात आधी मी एक मोठी लेस लावणार आहे कॉर्नरला, कारण जो गॅप दिसत होता तो फिल होऊन जाईल. तर मी आधी वर ती लेस लावून घेतली. त्यानंतर मी ती लेस खालीही लावून घेतली आणि ती लेस एवढी छान दिसत होती की 50% मुकुट त्याच्यानेच खूप छान दिसत होतं. डेकोरेशन 50% कंप्लीटच झालेलं होतं. तर ती मी स्टिक करून घेतली. त्यानंतर ती तुम्ही पाहूच शकता किती छान दिसते ती. त्यानंतर मी डायमंड चेन घेऊन जे सर्कल कट केलेले ते पण होल दिसत होते, म्हणून मी तिथे चेन स्टिक केली. त्यानंतर जो कळस आहे आपला त्याच्यामध्ये मी डायमंड चेन स्टिक केली. त्यानंतर छोटी बॉल चेन असते, बॉल चेन म्हणतात तिला, बीड्सची चेन, तर ती दोन्ही साईडला मी स्टिक करून घेतली आणि कळसाच्या वर पण मी डायमंड चेन स्टिक केली. त्यानंतर मी हे घेतले होते ड्रॉप शेपचे कुंदन आणि ते मी छोट्या कळसाला स्टिक केले. वर केल्यानंतर जे उरलेले होते ते मी खाली केले. त्यानंतर एकदम बॉर्डरला मी हाफ बीड्स लावून घेतलेत आणि मध्ये गॅप खूप दिसत होता, सो मी तिथे पण पान शेपचे कुंदन स्टिक केले आणि ते पूर्ण मुकुटला स्टिक करून घेतले आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय ते. आता ते खाली पण नाही वाटत आहे. तर हा माझा मुकुट कंप्लीट झालेला आहे आणि तो खूप छान दिसत होता. सगळ्यांना आवडला, मलाही खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला उद्या विठ्ठलाचे इयरिंग्स माशाच्या आकाराचे ते दाखवणार आहे, तर प्लीज व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.